नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येत आहे। या निमित्त 17 सप्टेंबरला बाजोरिया लॉन येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया, कामगार नेते विजय पिदुरकर, ज्येष्ठ नेते दिनकर पावडे, पवन एकरे, सौ माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मंगला पावडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरी, प्राध्यापक महादेवराव खाडे, लक्ष्मण उरकुळे, प्रदीप जेऊरकर, मीराताई पोतराजे, संध्याताई अवताडे, उमाताई पिदुरकर, सौ महाकुलकर यासह मान्यवर उपस्थित होते। या शिबिरामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी शिबिरात सहभागी रुग्णांची तपासणी केली। ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज आहे अशा रुग्णांचे मोफत ऑपरेशन नागपूर येथे करण्यात येणार आहे। या शिबिराला वणी येथील डॉक्टर रोहित चोडे यांचे सहकार्य लाभले। शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात रुग्णांनी घेतला। सर्वप्रथम आपले आदरणीय नेते पंतप्रधान मोदीजी यांना मी दीर्घायू व्हावं आणि निरोगी आयुष्य लावावं असं देवाच्या मी प्रार्थना करतो आहे। कारण आजच्या काळाची गरज, आजच्या युवकांची गरज, आजच्या महिलांची गरज, या देशाची गरज आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही आपण होत आहे, आपण सर्व बघत आहोत, या सर्व गोष्टी पाहून आपल्याला त्यांना दीर्घायू आणि निरोगी आयुष्य लाभणं खूप गरजेचं आहे। आज देश पूर्ण विश्व पातळीवर अग्रसर होऊन खूप चांगल्या विकासाच्या मार्गावर चाललेला आहे आणि या विकासाची गती आमच्या कामा नाही, म्हणूनही आपल्या देशाचे पंतप्रधान यांना दीर्घायुष्य लाभणं आणि निरोगी आयुष्य लाभणं याच्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करायला पाहिजे। आजच्या काळाची गरज, आपली गरज आपले पंतप्रधान आहे। आपण या आजच्या पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित या महाआरोग्य शिबिरासाठी मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो। हा 15 दिवसाचा कालावधी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सेवा पंधरवड्याच्या रूपानं सामान्य माणसाची पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेला अंत्योदयाच्या शेवटच्या माणसापर्यंत सेवा करण्याच्या स्थितीच्या उद्देशानं आज या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। त्या शिबिराच्या निमित्तानं मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी उपस्थित, लता मंगेशकर हॉस्पिटलचे सर्व तज्ञ डॉक्टर प्रमुख या ठिकाणी उपस्थित, भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व त्या शिबिरासाठी आलेले तपासणी केलेले सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर कार्यक्रमाला उशीर झाला, डॉक्टरची तज्ञ मंडळी पोहोचली, त्यामुळे तपासणी आपल्या डॉक्टर सूत्राची आणि आपल्या जास्त विचार नाही, परंतु देशाच्या प्रधानमंत्र्यांचा वाढदिवस तर दुसऱ्या पद्धतीने साजरा केला, परंतु त्यांनी सेवा समर्पित भावनेनं ज्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी शपथ दिली त्या दिवशी प्रधानमंत्री नाही, या देशाचा प्रधानसेवक आहे, त्या भावनेनं त्यांनी शपथ घेतली आणि आपण पाहतो आहात आपला वर्ष सुरू झाले, या देशाच्या 2 नदी 3 नदी डुबण्याची सेवेच्या माध्यमातून सेवा करण्याचा प्रधानमंत्री मोदींचा वाढदिवस आहे। आज आपण महाआरोग्य शिबिराच्या निमित्तानं सामान्य माणसाची तपासणी, शक्य असलेलं ऑपरेशन, आता मॅडमने सांगितलं, डॉक्टर मॅडमने ज्या ज्या अतिशय सर्व म्हणजे आरोग्य बालरोग तज्ञ असो, स्त्रीरोग तज्ञ असो, ऑपरेशन असो, अंडीचे डॉक्टर असो, असे अनेक डॉक्टर जे व्याधीनं ग्रस्त आहे, म्हणजे सर्व क्षेत्रात ज्या ज्या बिमाऱ्या सर्व बिमारीची इलाज तपासणी होणार आहे। तर शक्य नसेल तर लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूरचं प्रसिद्ध हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला ऑपरेशन पासून सर्व सेवा तुम्हाला विनामूल्य तिथून देण्यापासून तर जर आपण सोडून द्यापासून ही सेवा लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण देणार। तर ते शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलं, त्याची उद्देश असा की सामान्य माणसाची सेवा व्हावी। शासनाच्या अनेक योजनेच्या माध्यमातून आपण व्यवस्था करतो, आयुष्यमान भारत आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहे, अशा अनेक योजना आहेत,
कुठल्याही पीडित रोगीला किती मोठी बिमारी असलं तर पैसे लागत नाही. चष्म्यापासून एवढं सांगतो की हॉस्पिटलमध्ये असणारा पेशंट त्या पेशंटच्या जेवणापर्यंत मेडिसिनपर्यंत सर्व व्यवस्था खरं तर महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून आयुष्यभराच्या माध्यमातून लता मंगेशकर मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून या योजना आपण केल्या.